2021ला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर प्रश्न काय होता की फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट। वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये ब्रॅकेटमध्ये एक क्रियापद दिलेलं आहे, त्याचा योग्य तो फॉर्म जो आहे ना आपल्याला तिथं भरायचा आहे। आता ऑप्शन वाक्य काय होतं, वी रिकामी जागा फॉर यू फॉर 2 hours। म्हणजे काय की आणि वाक्य ब्रॅकेटमध्ये काय होतं, वेट म्हणजे काय, वाट बघणे, वाट बघणे। आता याचा अर्थ काय होतंय की जवळपास आम्ही 2 तासापासून तुझी काय करत होतो, वाट बघत होतो, बरोबर की नाही। ऑप्शन बघा, हॅव बीन वेटिंग हे आर वेटिंग आहे, वुड हॅव बीन वेटिंग हे अशा प्रकारचे ऑप्शन आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ऑप्शन बघता आणि याला मराठी ट्रान्सलेट करताना तर अर्थ चुकीचे निघतात आणि उत्तर चुकण्याची भरपूर चान्सेस असतात, ठीक आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपला वाक्याचा सब्जेक्ट काय, बी आहे, हा थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे आणि हा काय माहित आहे का, अनेक वचन आहे, ठीक आहे। मग जर अनेक वचन असेल तर इथे जे हेल्पिंग वर्ब आहे ना हे पण अनेक वचन यायला पाहिजे। आता बघा, बी रिकामी जागा फॉर यू म्हणजे आम्ही काय बघितलं, तुझी वाट बघितली। आता बघा इथं काय होतं, फॉर हे प्रेपोजिशन आहे आणि हे काय होतं 2 hours म्हटलेलं आहे। आता हे अवर जे आहे हे अनेक वचन आहे, पण त्याच्या आधी हे जे 2 आलेलं आहे ना, तर या 2 ला काय म्हणतात माहित आहे का, याला म्हटलं जाते न्यूमेरल ॲडजेक्टिव्ह, न्यूमेरल ॲडजेक्टिव्ह। आता मला एक सांगा, 2 hours आपल्याला समजते काय, कुठले 2 तास होते, एक्झॅक्ट माहिती कळते का आपल्याला, नाही कळत, ठीक आहे। आता काय असते की जर का नामाच्या आधी एखादं प्रेपोजिशन यूज म्हणजे शब्द वापरले जात असेल ना, त्याला आपण काय म्हणतो, प्रेपोजिशन। आता हे जे फॉर आहे ना, हे टायमाबद्दल हे वेळ सांगते, त्या वेळेच्या आधी यूज झालेला आहे, आणि सिन जे आहे ना हे पण प्रेपोजिशन टायमासाठी यूज होते, म्हणजे या दोघांना आपण काय म्हणतो, टाइम प्रेपोजिशन, टाइम प्रेपोजिशन असं म्हटलं जाते। पण हे जे असते ना बघा, फॉर जे आहे ना हे अनसर्टेन वेळेसाठी यूज होत असते, अनसर्टेन म्हणजे अनिश्चित वेळेसाठी, आणि सिन जे आहे ना हे सर्टेन वेळेसाठी यूज होत असते। हे लक्षात कसं ठेवायचं, सिनचा उच्चार पण स न होते, सर्टेनचा उच्चार पण स न होते, म्हणजे सिन्स हे सर्टेनसाठी आणि फॉर हे अनसर्टेनसाठी। म्हणजे इथं जे फॉर 2 hours म्हटलेलं आहे ना, तर हे बरोबर योग्य यूज झालेलं आहे। आणि सिन्स का केव्हा यूज झालं असतं, जर का सिन्स 2 o'clock असं म्हटलं असतं तर यूज झालं असतं। मग आता इथे एक गमतीची गोष्ट काय, फॉर आणि सिन्स हे टाइम प्रेपोजिशन वाक्यात यूज होत असतील तर त्या वाक्याचा काळ कुठला असतो, एकतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, नाहीतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, अदरवाइज पास्ट परफेक्ट टेन्स। मग बघा पहिलंच वाक्य काय होतं, वी आहे, आता हे आपला सब्जेक्ट अनेक वचन आहे म्हणून हॅव येणार, म्हणजे हॅव बीन वेटिंग म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ना तुमचं इथं फॉलो करणार आहे। आर वेटिंग जे आहे ना म्हणजे हे नाही येऊ शकत, वुड हॅव बीन वेटिंग का नाही येणार, की आम्ही तुझी वाट बघितली असती, तशा प्रकारे हे ऑलरेडी वाट बघतात, ठीक आहे। जर तरची कन्सेप्ट नाही आहे म्हणून 3 नंबरचं ऑप्शन पण नाही आहेत, ऑलरेडी ऑप्शन पहिले हे आन्सर आहे म्हणून 4चं जे आहे ना नन ऑफ द अबोव हे येणारच नाही। मग अशा प्रकारे तुमचं 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ना हे